निश्चितपणानं या बार्शी तालुक्यातील तमाम जनतेचं, बंधू भगिनींचं मी हे ऋण आयुष्यभर विसरणार नाही। कारण एवढं मोठं यश माझ्या माहितीप्रमाणे मी परवा दिवशी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं होतं की काय ऐतिहासिक असा निकाल लागणार आहे। माझ्या आयुष्यात पण मी अशी निवडणूक पाहिलेली नव्हती की ही सगळी निवडणूक जनतेने दाब्यात घेतली। आणि या सर्व गोष्टी पाहता आपल्या सर्वांनाच माहित आहे की गेल्या 15 महिन्यापूर्वी जी काही माझ्या किंवा माझ्या परिवाराबद्दल विनाकारण कुठलीही चूक नसताना निगेटिव्ह पसरून जे अत्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एवढी मोठी ताकद दिली, कोण अशी एवढी मोठी ताकद कोणाला देत नसते, परंतु एवढा माझ्यावरती प्रचंड विश्वास ठेवला त्या माणसाने। आणि त्यांच्या सहकार्यातनं त्यांच्या ताकदीनं या ठिकाणी एवढं छानपैकी काम आपण बार्शीमध्ये करू शकलो बांधवांनो। माझी प्रामाणिक भावना होती की या तालुक्यातील माझ्या लेकराबाळाला सोन्याचा घास मिळावा, या दृष्टिकोनातून मी रात्रंदिवस काम करत होतो। परंतु काही मंडळीने विनाकारण त्या चुकीच्या कारण मला थोडा वेळ जनतेमध्ये मिसळण्याकरता थोडा कमी मिळाला त्या माझ्या 2.5 वर्षाच्या शेवटच्या 2.5 वर्षाच्या विधानसभेमध्ये। कारण मी इकडं थांबलो असतो तर बार्शीचं आर्थिक नुकसान झालं असतं, म्हणून मला नुकसान होऊनही काळजी होती, म्हणून मी 5,000 कोटीचा निधी आणू शकलो। आणि हे सगळा पैसा हा लेकराबाळांच्या कल्याणाकरता आपण या ठिकाणी पाण्यावरती MIDC सगळ्या दळणवळणाची साधनं ह्याच्यावरती वापरला। अनुदान शेतकरी बांधवांकरता, माझ्या माता भगिनींकरता, सगळ्यांकरता हा वापरत होतो। आणि त्याच्यातनं काहीतर निगेटिव्ह पसरवलं। हे सगळी बाजू घेऊन मी शेवटी त्या दिवशी सांगितलं, मी जनतेच्या कोर्टामध्ये गेलो आणि जनतेलाच मी विचारलं की माझ्याकडनं नेमकं काय चुकलंय हे सांगा। तर त्यांनी सांगितलं की राजभाऊ तुमच्याकडनं काय चुकलं नाही, हे तुम्हाला कायमचे भरभरून आशीर्वाद। आणि मी सगळ्या जनतेचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या ठिकाणी तिन्ही सत्ता दिल्या। आदरणीय एकमेव पंचायत समिती आहे की 18-0 झाली, ह्या विजयाचे श्रेय आपण कोणाला द्याल? माझ्या तालुक्यातील जनतेला आणि ज्यांनी मला ताकद दिली देवेंद्र फडणवीस साहेब।